संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलाय। सरकारमध्ये एकनाथ शिंदे गुदमरले आहेत असा खोचक टोला राऊतांनी शिंदेंना लगावला। दरम्यान यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील राऊतांवर पलटवार केलाय। पाहूयात। या सरकारमध्ये शिंदे आधीच गुदमरलेले आहेत। जे देवेंद्र फडणवीस यांना ओळखतात त्यांना फडणवीसांचे संकेत व्यवस्थित कळतात। उद्याची निवडणूक विधानसभेची भाजपा आणि शिंदे गट हे एकत्र लढू शकत नाहीत। महायुती मजबूत आहे। आम्ही एकत्र काम करतोय। एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे। याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे। की महाराष्ट्रातल्या राजकारणातला विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता किंवा माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ घालवण्याची आवश्यकता मला वाटत नाही। विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमधील रस्सीखेच आणि शिंदेंची दिल्लीवारी यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे गुदमरल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तसंच आगामी काळात भाजप आणि शिंदे एकत्र लढू शकत नसल्याचाही दावा संजय राऊतांनी केला। शिंदे आधीच गुदमरलेले आहेत। या सरकारमध्ये शिंदे आधीच गुदमरलेले आहेत। मुख्यमंत्री जे सांगतायत शिंदे माझे मित्र आहेत, शिंदे माझे सहकारी आहेत, शिंदे आमचे नेते आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांना ओळखतात त्यांना फडणवीसांचे संकेत व्यवस्थित कळतात। कळलं? त्याच्यामुळे भविष्यात जे काय घडणार आहे त्याची ही नांदी आहे, इतकंच मी सांगतो। म्हणूनच जी जमावजमाव सुरू आहे ती जमावजमाव त्यासाठीच आहे कारण उद्याची निवडणूक विधानसभेची भाजपा आणि शिंदे गट हे एकत्र लढू शकत नाहीत। संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर एकनाथ शिंदेने देखील राऊतांना प्रत्युत्तर दिलं। आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करत असल्याची पोटदुखी विरोधकांना होत असल्याचा पलटवार एकनाथ शिंदेंनी केलाय। महायुती मजबूत आहे। आम्ही एकत्र काम करतोय। एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे। याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे। याचे जे काही पचनी पडत नाही त्यांच्या, म्हणून या अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात, त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही। संजय राऊतांच्या शिंदेंवरील टीकेनंतर भाजप देखील आक्रमक झाली आहे। भाजप नेते अमित साटम यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। राज्याच्या राजकारणातील विदूषक काय बडबड करतो यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचा टोला साटम यांनी लगावला। महाराष्ट्रातल्या राजकारणातला विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता किंवा माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ घालवण्याची आवश्यकता मला वाटत नाही। संजय राऊत त्यांच्या रोखठोक विधानासाठी ओळखले जातात। महायुतीत सुरू असलेल्या संघर्षावरूनही त्यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं। दरम्यान यानंतर भाजप आणि स्वतः एकनाथ शिंदेने देखील संजय राऊतांना जशास तसं उत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।